तर हॅलो पब्लिक, काय म्हणता? तर आज खूप दिवसापासून पुस्तकाशी शारीरिक आणि बौद्धिक संबंध दूर ठेवलेला मी कॉलेजच्या लायब्ररीत अभ्यास करत बसलो. तर आज कॉलेजच्या पहिल्या दिवशी लेक्चर ऑफ असल्या कारणानं मी लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी गेलो. पण तिथे माझ्या आधीच आपले सोमासे डोक्यावर राजमुकुट घालून लॅपटॉपवर अभ्यास करत बसले होते. पण माझ्या खुरापती दिमागात लगेच सोम्या टोपी घालून का आला असेल असा प्रश्न पडला. मग काय मी इशारा करायच्या आधी तर लगेच आपल्या आतंकवादी आद्याने जाऊन सोम्याची टोपी काढली आणि सोमानं चप्पी केली म्हणून हे आमच्या लक्षात आलं. मग मी सोमाला टोपीच्या मागच्या मिस्ट्रीची हिस्ट्री विचारली तर भाऊ म्हणाला की कॉलेज सुंदरीचं सततचं अट्रॅक्शन आणि अभ्यासापासूनचं डिस्ट्रॅक्शन कमी करण्यासाठी मी डोक्यावर वस्त्रांचा नागर फिरवला. तर आपल्या सोमाने केलेल्या त्यागातून मोटिवेशन घेतल्यानंतर मी आणि आमची क्लास मधली बॅक बेंचरची गँग लायब्ररीत अभ्यास करत बसलो. नंतर सोमाला मी प्रोजेक्ट मध्ये फाईल स्ट्रक्चरिंग कशी असते याचं अर्धा तास ज्ञान दिलं, पण सोमाला काहीच कळालं नाही. ही गोष्ट वेगळी काही म्हणा, पण आमच्या सोमानं शेवटच्या सेमिस्टरला का होईना या रिअल लाईफ सोबत कम्पेअर करायचं सोडून दिलं. तू नहीं कोई और सही, कोई और नहीं कोई और सही, बहुत लंबी है जमीन, मिलेंगे लाख हसी, इस जमाने में सनम तू अकेली तो रही. नाहीतर या सरांचं मोटिवेशन ऐकून सोमा भाऊन आतापर्यंत अगणित रिजेक्शनला सामोरे गेलाय. तर पब्लिक, भेटूया आपण नेक्स्ट कॉमेडी व्लॉग मध्ये.